तुम्ही कधी विचार केला आहे का? का दरवर्षी श्रावण आला की लाखो लोक पावसात भिजूनही महादेवाच्या मंदिरात धावत जातात? का सोमवारीच शिवलिंगावर जल चढवलं जातं? आज आपण ऐकणार आहोत त्या अद्भुत श्रावण सोमवार मागचं खरं रहस्य, जे फक्त पौराणिक नव्हे तर आपल्या कर्मावर प्रभाव टाकणारं आहे. श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक सोमवारी मंदिरात शिवभक्तांची गर्दी वाढते. हातात बेलपत्र व डोक्यावर पाणी आणि मनात एकच भावना, भोळ्या शंकराच्या कृपेने माझं जीवन बदलो. पण काय आहे या श्रावण सोमवाराचं इतकं महत्त्व? आणि कोणता असा शिवाचा नियम आहे जो तुमचं नशीब पूर्णपणे पालटवू शकतो? चला जाणून घेऊया एक पुरातन कथा. ही कथा आहे समुद्र मंथनाची आणि त्यातून निर्माण झालेल्या विषाची. देव आणि दानवांनी मिळून समुद्राचे मंथन सुरू केले. त्या मंथनातून अमृत आलं, पण त्याआधी आलं प्रचंड कालकूट विष. जेवढं अमृत शुभ होतं तेवढंच हे विष विध्वंसक होतं. आणि जेव्हा सर्व विश्व उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं, तेव्हा फक्त एकच देव पुढे आला. ते देव म्हणजे महादेव. त्याने ते संपूर्ण विष आपल्या कंठात धारण केलं आणि म्हणूनच ते नीलकंठ बनले. पण हे विष इतकं प्रचंड होतं की त्याच्या तापामुळे महादेवाचे अंग जळायला लागले. म्हणून देवांनी आणि ऋषींनी महादेवाच्या अंगावर गंगाजल अर्पण करायला सुरुवात केली. आणि हीच वेळ होती श्रावण महिना आणि सोमवारचा दिवस. या घटनेपासून पुढे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवावर जलाभिषेक, बेलपत्र आणि मंत्रांचे जप केले गेले. कारण या दिवशी महादेव स्वतः भक्तांच्या खूप जवळ असतो. आणि म्हणूनच जर तुमचं आयुष्य संकटांनी भरलेलं असेल, जर नशीब नेहमी साथ देत नसेल, तर महादेवाचा हा एक नियम लक्षात ठेवा. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी स्नान करून महादेवाला शुद्ध जल, बेलपत्र आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. फक्त एवढंच. आणि मग बघा तुमचं नशीब किती वेगाने बदलतंय. एका गरीब शेतकऱ्याने जो दर सोमवारी मंदिरात बेलपत्र अर्पण करायचा, काहीच वर्षात त्याच्या आयुष्यात इतका बदल झाला, तो लाखोंचा मालक बनला. कोणी म्हणेल योगायोग असेल, पण ज्यांनी श्रद्धेने हे केलं त्यांच्या आयुष्यात एक दिवशी खरंच चमत्कार झाला. मित्रांनो, महादेवाला फार काही नको असतं. फक्त शुद्ध भाव आणि सातत्य हवं असतं. या श्रावण सोमवारी तुम्हीही सुरू करा एक नवा नियम, शिवपूजेचा नियम, आणि बघा कसं बदलतं तुमचं नशीब आणि तुमचं आयुष्य. व्हिडिओ आवडला असेल तर एक हर हर महादेव कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांचंही नशीब उजळेल. श्री स्वामी समर्थ.